Next cell organelle, that is the endoplasmic reticulum. ER, that's short form आहे ER. The organelle which conducts various substances inside the cell is called endoplasmic reticulum. ER म्हणजे हे सेलमध्ये जे ऑर्गनेल असतं सेलच्या मध्ये which conduct various substances. It has a net-like structure consisting of interconnected miniature tubes and sheets filled with fluid. याच्यामध्ये बघा या ट्यूब्स लाईक आहेत, हे जे ट्यूब्स आहेत याच्यामध्ये फ्लुइड भरलेलं असतं. येस, इंटरकनेक्टेड, या एकमेकाला कनेक्टेड असतात या ट्यूब्स आणि याच्यामध्ये फ्लुइड हा भरलेला असतो. एंडोप्लास्मिक रेटिक्युलम इज कनेक्टेड टू न्यूक्लियस फ्रॉम इनर साइड. म्हणजे न्यूक्लियसच्या आतून हे न्यूक्लियसला कनेक्ट केलेलं असतं टू प्लाझ्मा मेम्ब्रेन फ्रॉम आउटर साइड. म्हणजे न्यूक्लियसमधून आतून कोणाला कनेक्टेड असतं ते न्यूक्लियसला आणि बाहेरून कोणाला कनेक्टेड असतं प्लाझ्मा मेम्ब्रेनला. तर एंडोप्लास्मिक रेटिक्युलम हे दोन टाईपचे असतात बघा. एक असतं ते म्हणजे रफ एंडोप्लास्मिक रेटिक्युलम and smooth endoplasmic reticulum. Rough endoplasmic reticulum has ribosomes granules on its outer surface. Yes, म्हणजे हे दोन टाईपचे असतात, रफ आणि स्मूथ. फंक्शन्स काय असतात एंडोप्लास्मिक रेटिक्युलमचे फंक्शन? व्हॉट इज द फंक्शन? इट इज द फ्रेमवर्क दॅट सपोर्ट सेल. हे सेलला सपोर्ट करतं. कंडक्शन ऑफ प्रोटीन्स, प्रोटीन्स कंडक्ट करायचं काम. टॉक्झिन्स दॅट हॅव एंटर द बॉडी थ्रू फूड, एअर और वॉटर are made water soluble by endoplasmic reticulum and then flush out of the body. Yes, म्हणजे जे काही हार्मफुल सबस्टन्स असतात हे की नाही शरीरात गेलेले, म्हणजे पाण्यामधून जातात किंवा अन्नामधून जातात किंवा हवेमधून जातात, ते काय करतात त्यांना पाण्यात सोल्युबल करून टाकतात आणि शरीराच्या बाहेर फेकायचं काम करतात एंडोप्लास्मिक रेटिक्युलम. तो यामध्ये जे काही मटेरियल्स आहेत याला आपण पॅकेजिंग डिपार्टमेंट ऑफ द फॅक्टरी असंही म्हणू शकतो. येस, सो एंडोप्लास्मिक रेटिक्युलम इज प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द फंक्शन्स ऑफ द इनसाइड द सेल. नाउ सेकंड आहे गोल्गी कॉम्प्लेक्स. येस, इट इज मेड अप ऑफ 5 to 8 हॅलो अँड फ्लॅट सॅक्स प्लेस पॅरलल टू इच अदर. हे बा अशा प्रकारे हे पॅरलल सॅक्स, म्हणजे जसं आपण घरामध्ये धान्याची पोती रचतो की नाही एकावर एक, तसे हे सॅक्स लाईक स्ट्रक्चर असतं गोल्गी कॉम्प्लेक्स एकमेकावर. त्या सॅक्सला काय म्हणायचं? सिस्टर्नी. दिस सॅक्स आर कॉल्ड सिस्टर्नी अँड दिस सॅक्स आर फिल्ड विथ द डिफरंट एन्झाईम्स. त्या सॅक्समध्ये वेगवेगळे प्रकारचे एन्झाईम्स भरलेले असतात. द प्रोटीन्स कमिंग फ्रॉम एंडोप्लास्मिक रेटिक्युलम आर एन्क्लोज इन वेसिकल्स. येस, म्हणजे एंडोप्लास्मिक रेटिक्युलम काय काम करतं? प्रोटीन्स कंडक्ट करायचं काम करतं. हे जे प्रोटीन्स येतात यारकडून, येस, त्या व्हेसिकलमध्ये भरले जातात. विच कम्स इन टुवर्ड्स गोल्गी कॉम्प्लेक्स वाया सायटोप्लाझम. म्हणजे सायटोप्लाझमच्या मार्फत ते या ठिकाणी या सॅक्समध्ये किंवा या व्हेसिकलमध्ये भरले जातात. दे फ्यूज विथ द फॉर्मेशन ऑफ फेस of Golgi membrane and empty their contents in the cisternae. आणि सिस्टर्नीमध्ये ते एम्प्टी करतात. As they pass through the cisternae, they are chemically modified with the help of enzymes. They are again packed into the vesicles. These vesicles exit from the maturation phase. आणि त्या मॅच्युरेशन फेजमध्ये एक्झिट होतात. तर सिस्टर्नी याच्यात महत्त्वाचा रोल करतो की जे प्रोटीन्स असतात एंडोप्लास्मिक रेटिक्युलम सायटोप्लाझमच्या मार्फत ते प्रोटीन्स त्या व्हेसिकलमध्ये भरले जातात, बरोबर आहे. आणि त्याचे केमिकली मॉडिफिकेशन होतं एन्झाईमच्या मदतीने आणि ते परत व्हेसिकलमध्ये पॅक केले जातात. जसं आपण धान्य असतं ते पोत्यांमध्ये भरतो, पोत्यांमध्ये भरल्यानंतर त्याला काय करतो आपण चाळून घेतो आणि मार्केटला घेऊन जातो आणि ते मार्केटमध्ये टाकतो आपण गोण्यांमधून. तसं ते व्हेसिकल्समध्ये ते मटेरियल्स परत त्या ठिकाणी भरले जातात आणि या व्हेसिकल्स परत मॅच्युरेशन फेजमध्ये एक्झिट होतात. द सिस्टर्नी वर्क्स लाईक अ पॅकेजिंग डिपार्टमेंट. म्हणजे सिस्टर्नी काम काय करतं? एक पॅकेजिंग डिपार्टमेंट करते दॅट पॅक्स अँड डिस्ट्रीब्यूट सबस्टन्सेस. काय फंक्शन असेल गोल्गी कॉम्प्लेक्सचं? गोल्गी कॉम्प्लेक्स इट इज नेसेसरी फॉर सिक्रेटरी ऑर्गन्स. बाहेर वस्तू
किंवा हार्मफुल सब्सटन्स फेकायचं काम करतात. इट मॉडिफाईज सॉर्ट्स अँड पॅक्स मटेरियल्स. पॅकेजिंग डिपार्टमेंट आहे ते मॉडिफाय करतं, सॉर्ट आउट करतं आणि पॅक करतं मटेरियल. कोणकोणते मटेरियल? एन्झाईम असतील, मिकस असेल, प्रोटीन असेल, पिगमेंट असतील. अँड डिस्पॅच करायचं काम देम टू व्हेरियस टार्गेट्स लाईक प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि लायसोझोमला डिस्पॅच करायचं काम करतं. इट प्रोड्युसेस व्हॅक्युअल्स अँड सिक्रेटरी व्हेसिकल्स. म्हणजे ते व्हॅक्युअल तयार करायचं काम करतं आणि सिक्रेटरी व्हेसिकल्ससुद्धा तयार करायचं काम करतं गोल्गी कॉम्प्लेक्स. इट हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लायसोझोम. म्हणजे सेल वॉल तयार करायचं काम, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा लायसोझोम्स तयार करायचं कामसुद्धा हे गोल्गी कॉम्प्लेक्स करतं. सो दीज आर द फंक्शन्स ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड गोल्गी कॉम्प्लेक्स. सो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे महत्त्वाचा रोल आहे. त्याच्यापुढे गोल्गी कॉम्प्लेक्स म्हणजे पॅकेजिंग मटेरियलसाठी बनवायचं काम कोण सुरुवात करतं? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि हे पॅकेजिंग डिपार्टमेंट फुल वेमध्ये गोल्गी कॉम्प्लेक्स हे पॅकेजिंग डिपार्टमेंट म्हणून कन्सिडर केलं जातं. तर अशा प्रकारे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि गोल्गी कॉम्प्लेक्स याचं फंक्शन्स हे फार महत्त्वाचे असतात. नेक्स्ट टाइम विल सी अबाउट द functions of other organelles. They are lysosomes, vesicles, vacuoles, like this. So draw this figure in your notebook of endoplasmic reticulum and Golgi complex and study their functions. Write their functions also in your notebook. Thank you. Have a nice day.